निरोगी जीवनासाठी या गोष्टी करा. 1. सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 6च्या नंतर काहीच खाऊ नका. परत एकदा सांगते, सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 6च्या नंतर तोंडात काहीच टाकू नका. 2. आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त सॅलड्स खा. सॅलड्स खाल्ल्यामुळे तुमचे कॅलरीजही तुम्हाला बॅलन्स करता येतील आणि त्यामुळे वजनही लवकरात लवकर नियंत्रणात येईल. तसंच पचनासंबंधित अनेक रोग तुम्हाला बरे होताना दिसतील. तसंच तुम्हाला जमत असेल तर तुम्ही मांडी घालून खाली जेवायला बसत जा. शक्यतो डायनिंग टेबलचा वापर करू नका. 3. दररोज हृदयाची दमछाक होईल असे काही व्यायाम प्रकार करा. किमान अर्धा तास तरी हृदयाची दमछाक झाली पाहिजे. मग तुम्ही चालायला जाऊ शकता किंवा धावू शकता किंवा घरातल्या घरात प्राणायाम देखील करू शकता. तसंच दररोज 1 तास योगासनं किंवा कॅलिस्थेनिक्स व्यायाम प्रकार किंवा कवायतीचे व्यायाम प्रकार किंवा संपूर्ण शरीराचे स्ट्रेचेस तुम्ही करू शकता. आणि योगासने अशी करा जी सुखप्रद आणि स्थिरपद अवस्थेला तुम्हाला नेतील. तर असा सराव तुम्ही कमीत कमी 1.5 तास तरी करायला हवा. म्हणजे 24 तासांमधला 1.5 तास तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी काढायचा आहे. 4. सकाळच्या वेळेत म्हणजे कोवळ्या उन्हामध्ये तुम्हाला 15 ते 20 मिनिट उभं राहायचं आहे. मग हे कोवळं ऊन तुमच्या अंगावरती कंटिन्युअस येत राहायला पाहिजे आणि हे सूर्यस्नान तुम्ही दररोज घ्यायचं आहे. आणि मी काय सांगितलं, कोणतंही कारण न सांगता तुम्हाला हा 15 ते 20 मिनिट वेळ काढता आला पाहिजे. 5. रात्री 10 ते पहाटे 4 या वेळेमध्ये झोप पूर्ण करा. आणि रात्री लवकर झोपल्यामुळे आणि पहाटे लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये भरपूर मोठा बदल झालेला तुम्हाला अनुभवास येईल. 6. तुमच्या इष्टदेवतेचं सतत चिंतन करत राहा. तसंच तुमच्या आईवडिलांविषयी, तुमच्या पूर्वजांविषयी कृतज्ञता मनात सदैव ठेवा. ईश्वराचं अखंड स्मरण करत राहा आणि आपल्या हातात आलेलं प्रत्येक काम हे ईश्वर अर्पण करा. प्रत्येकाचं भलं व्हावं असं चिंतन करतच आणि अशा मनोअंतर्गतच प्रत्येक काम तुमच्या हातातून घडलं पाहिजे. तर असं परिवर्तन जेव्हा तुमच्यामध्ये होतं आणि असं संस्कृतीकरण जेव्हा तुमच्या मनावरती होतं तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुख, आनंद, ऐश्वर्य, आरोग्य, समाधान, शांती हे दरवळत राहतं. तर हे असे सर्व बदल तुम्ही करून पहा आणि मनाचं आणि शरीराचं आरोग्य हे निरोगी ठेवा. धन्यवाद.